नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. खरंच एवढे दुःख कधीच कोणाच्या वाट्याला येऊ नये इतका भयानक अनुभव हा ताईंचा आहे. तर अनुभव हा शेवटपर्यंत ऐकावा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की माझा अनुभव ऐकायच्या अगोदर तुमचं मन घट्ट करा. तुमचं डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. एवढा भयानक अनुभव माझा आहे. कारण माझ्या जे वाट्याला दुःख आले आहे ते कधीच कोणाच्या वाट्याला येऊ नये. आणि माझा अनुभव शेअर करण्याचा हाच उद्देश आहे की तुम्ही कितीही संकटात असला, अडचणीत असला तरी हार मानू नका. शेवटी स्वामींची सेवा केल्याने तुमचे दुःख, संकट दूर झाल्याशिवाय राहत नाहीत. तर बघा, ताई सांगतात की स्वामी सेवेत येणारा प्रत्येक जण काही ना काहीतरी अडचण घेऊन, काही ना काहीतरी दुःख घेऊन येत असतो. त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतात, दुःख असतात, म्हणूनच आपण स्वामी सेवा करतो. स्वामी सेवेमध्ये स्वामींच्या मार्गात येणं तेवढं सोपं नाही आहे. स्वामी जेव्हा आपल्याकडून सेवा करून घेतात तेव्हाच आपण स्वामी सेवेत येतो. ताई सांगतात की माझ्याही बाबतीमध्ये असंच झालं. मी खूप मोठ्या संकटात अडकलेली होती, खूप मोठ्या संकटात दुःखात होती, पण मला काहीच मार्ग दिसत नव्हता. तर मी पहिले सांगते की मी स्वामी सेवेत कसे आले. आमच्या घराचं कुटुंब म्हटलं तर मला 2 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. म्हणजे मी धरून आम्ही अशी 4 भावंड होतो. असं आमचं गरिबी कुटुंब होतं. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं. म्हणजे खूप लहान वयातच तिचं लग्न झालं. जवळजवळ 14व्या-15व्या वर्षातच तिचं लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर तिला सासरी महिना 1.5 महिन्यातच इतका त्रास व्हायला लागला की अक्षरशः तो त्रास बघून म्हणजे जी माझी बहीण होती ती माझ्याशिवाय दुसरं कोणालाही सांगत नव्हती. कारण माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या आईला आणि बाबांना त्रास होईल म्हणून ती कधीच काहीच सांगत नव्हती. तिने फक्त मला सगळं सांगितलेलं होतं. आणि म्हणजे कोणासमोर आपलं मन हलकं करावं म्हणून ती मला सांगायची. ते ऐकून खूप वाईट वाटायचं. म्हणजे मी लहान होते पण मला थोडीशी समज होती की बाबा म्हणजे आपल्याजवळ कोणीतरी दुःख शेअर करते म्हणजे याचा अर्थ काहीतरी आपण विश्वासू आहोत किंवा त्या पात्रतेचं आहोत, म्हणून आपल्यासमोर तिचं दुःख ती शेअर करते. मग एवढे दिवस मी फक्त तिचं दुःख ऐकून घ्यायचे, पण त्याच्यातून मलाही तिला काय सांगावं काही समजत नव्हतं. मी फक्त एवढंच म्हणायचे की काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. पण शेवटी आता तुला तिथंच राहावं लागणार आहे असं मी म्हणायचे. पण काही दिवस असेच पलटून गेल्यावर माझ्या मामी ज्या होत्या त्या स्वामी सेवा करायच्या, स्वामींची सेवा करायच्या. मग त्या मला त्यांचे अनुभव सांगायच्या किंवा बाकीचे जे भक्त होते, स्वामी सेवेकरी होते, त्यांचे अनुभव सांगायच्या. त्या म्हणायच्या की तू मग त्यांचे अनुभव ऐकून मला सुद्धा असं वाटलं की ह्या एवढे अनुभव सांगतायत, खरंच मी जर माझ्या ताईचे म्हणजे माझ्या बहिणीचं दुःख किंवा ती जी संकटात आहे त्याच्यासाठी जर सेवा केली तर तिचं हे सगळं बदलून जाईल आणि तिच्याही आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव येतील. म्हणून मी मामींना विचारलं की मी जर स्वामी सेवा केली तर खरंच म्हणजे तिच्या म्हणजे माझ्या बहिणीसाठी मला स्वामी सेवा करायची आहे, तर मग तिच्याही आयुष्यामधले जे काही संकट आहेत, तिच्या आता दुःखात अडकलेले आहे, ते दुःख दूर होईल का? मामी म्हणल्या हो, तू जर स्वामींची सेवा केली, मनापासून केली तर नक्कीच तुला अनुभव येणार आहे. पण तिच्या जे प्रारब्धाचे भोग आहेत ते संपल्याशिवाय तिला स्वामींच्या सेवेचा अनुभव येणार नाही. पण तू जी सेवा करते आहेस ती कधीही व्हायला जाणार नाही, हे तितकंच खरं आहे. मग तेव्हा त्या ताईंनी ठरवलं की काही झालं तरी मी स्वामींची सेवा करणार. कारण खूप वर्ष झाले ती त्या त्रासात होती, म्हणजे खूप दुःखत होती, पण त्यातून काहीच मार्ग मिळत नव्हता. त्यातून खूप प्रयत्न केले. म्हणजे नवऱ्याचा त्रास होता. नवऱ्याला असं एकही व्यसन नव्हतं की म्हणजे नवऱ्याला असं एकही गोष्ट नव्हती की त्याचं व्यसन नव्हतं, सगळ्याच गोष्टीचं व्यसन होतं. आणि त्याच्यानंतर तो त्या ताईंवर सुद्धा एवढा एवढा संशय घ्यायचा की बाहेर कुठेही गेलं तरी
तुम्हाला माहिती आहे की आजकालचे संशयी लोक कसे असतात. अगदी त्याचप्रमाणे आता त्यांच्या मिस्टरांचं होतं, त्यांच्यावरती ते खूप संशय घ्यायचे आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप म्हणजे घरात भांडणं व्हायची. ताईंना दुसरा कोणाचाच आधार नव्हता, ना सासू सासऱ्यांचा होता, ना जाऊ दीर भाऊ कोणाचा होता, कोणाचाच आधार नव्हता आणि नवराही असा. तर मग त्या ताई सांगतात की मला काहीच मार्ग सुचत नव्हता. मग आपलं मन तरी कोणासोबत मोकळं करावं म्हणून त्या तिच्या छोट्या बहिणीला सांगायच्या. तर छोट्या बहिणीने असा मार्ग सांगितला की तू स्वामी सेवा कर, तुला नाही जमत तर ते त्या ताई स्वतः स्वामी सेवा करायच्या. काय करायची तर स्वामींना एकदा साकडं घातलेलं होतं की स्वामी काही करा पण माझ्या बहिणीला संकटातून बाहेर काढा. म्हणजे त्याच्यासाठी त्या ताईंनी सेवा म्हणजे जशी जमेल तशी करायच्या. पहिले स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचले, नंतर 11 माळी जप केला. मग हळूहळू त्यांच्या बहिणीलाच त्या ताईंनी सांगितलं की तू स्वामी सेवा कर म्हणून. तर त्यांना दुसरी कुठली सेवा जमत नव्हती म्हणून त्यांनी फक्त नामस्मरण चालू केलं. नामस्मरण एवढं चालू केलं की चालता बोलता उठता बसता काम करताना कुठेही असताना फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढंच मुखामध्ये असायचं. त्या ताई सांगतात की लोक अक्षरशः मला नावं ठेवायला लागली की तू नेहमी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणते, तरी तुझ्या आयुष्यातले दुःख कुठे कमी झालेले आहेत, तुला जो नवऱ्याचा त्रास आहे तो तरी कुठे कमी झालेला आहे आणि फक्त स्वामी स्वामी करतेस. हे जेव्हा शब्द मला लोकांकडून ऐकायला यायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. म्हणजे आपण ज्या स्वामींची सेवा करतो, आपण ज्यांना गुरु मानतो, तेच जर आपल्या बाबतीमध्ये असे म्हणजे स्वामींनाच निंदा करणारे मस्त म्हणजे चेष्टेत घेणारे जे लोक होते त्यांचं मला खूप राग यायचा. पण मी त्यांना उलट उत्तर देऊ शकत नव्हते, कारण बघून घेणारे करते धरते आपले ब्रह्मांड नायक होते श्री स्वामी समर्थ महाराज. ते बघून घेतील की त्या लोकांना काय करायचं. जेव्हा लोक मला अशा निंदेने स्वामींविषयी बोलायचे तेव्हा मी फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करत राहायचे आणि ते जे लोक बोलणारी होती ते आपोआपच थांबायचे. कारण म्हणतात ना, कुत्र किती भुंकला तरी म्हणजे चांगल्यालाही कुत्री भुंकतच असतात आणि वाईटालाही कुत्री भुंकतच असतात, असं माझ्या बाबतीमध्ये व्हायचं. मी जेव्हा स्वामींची सेवा करायचे तेव्हाही लोक नावं ठेवायची आणि जेव्हा नव्हते करत तेव्हाही म्हणायचे की हिचा नवरा असंच करतो. म्हणजे लोक दोन्हीही बाजूनी बोलायला असतात. त्या ताई सांगतात की मी लोकांकडे लक्ष दिलं नाही, जसं जमेल तसं मी स्वामींचं नामस्मरण करत गेले. असं करता करता खूप वर्ष लोटली. मला 2 मुलं होती. असं करता करता मुलंही मोठी झाली, त्यांचे शिक्षणही चालू होते. काही दिवसामध्ये मोठ्या मुलाला नोकरी लागली, पुण्यामध्ये नोकरी लागली आणि जो छोटा मुलगा होता तो शिकतच होता. तर नवऱ्याचा तर काहीच आधार नव्हता, पूर्ण व्यसनामध्येच त्यांचं गेलेलं होतं. जे काही उभं राहिलं होतं ते म्हणजे माझ्या कमाईवरतीच उभं होतं. मी माझ्या मुलांचं शिक्षण केलं होतं, शिक्षण केलं आणि मुलगा जॉबलाही लावला होता. ते फक्त मी काय करायचे, दोन्ही भांडी दुसऱ्यांच्या घरची दोन्ही भांडी आणि जमेल तसं स्वयंपाकसुद्धा बनवायला जायची, मेसचे डबे वगैरे बनवून द्यायचे. अशा ह्याच्यातच मी माझं पूर्ण घर चालवलेलं होतं. म्हणजेच मी माझ्या मुलांचं शिक्षण आणि जॉबला सुद्धा चांगल्या ठिकाणी लावलेले होते. तर त्या ताई सांगतात असेच दिवस गेले आणि माझ्या मिस्टरांनी एक दिवस खूप मारहाण करायला लागले, खूप म्हणजे खूप. तेव्हा माझा छोटा मुलगा माझ्या जवळ होता, त्यांनी ते धरलं आणि त्या मुलाने सांगितलं की तू जा इथून म्हणून. त्या ताई पळून गेल्या. म्हणजे कुठेतरी जायचं म्हणून तिथे घरात राहिलं तर त्यांचे मिस्टर त्यांना खूप मारहाण करायचे. त्या ताई सांगतात की तिथून मी पळ काढायचं म्हणून अशी पळत गेले, म्हणजे बाहेर कुठेतरी निघून गेले आणि कुठं निघून जावं म्हणून एवढ्या रात्रीचीच मारहाण झालेली होती. आता एवढ्या रात्रीचं कुठे निघून जावं म्हणून त्या ताई त्यांच्या शेतात गेल्या. अख्खी रात्र त्या शेतात जिथं ऊस पिकलेला होता त्या ऊसामध्ये बसून होत्या. त्या ताई सांगतात की ती इतक्या भयानक काळा कुट्ट अंधार आणि ती चांदण्या रात्रीची रात्र होती. म्हणजे खूप खूप अशी इतकी भीती वाटायची की काय करावं काहीच समजत नव्हतं. त्या अख्खी रात्र त्या ताई सांगतात की मी त्या शेतामध्ये काढली, बसून शेतामध्ये काढली. पूर्ण रात्रभर स्वामींचं मी नामस्मरण करत होते. म्हणजे स्वामींसमोर मी इतकी रडायचे की काय स्वामी हे माझ्या नशिबाला आलेलं आहे आणि हे कधी थांबवता.
मला ह्या संकटातून सोडवा म्हणून. तर त्या ताई सांगतात, मी रात्रभर स्वामींचं नामस्मरण केलं. अक्षरशः स्वामींसमोर रडत होते, बोलत होते, सगळं मनातलं सांगत होते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणतच होतं. तर त्या ताई सांगतात की योगायोगाने त्या भांडणामध्ये फोनही माझ्यासोबत मी घेऊन आलेले होते. तर मी माझ्या मामींनी मला जे सेवा सांगितलेली होती त्या जवळच आमच्या राहत होत्या. मी त्यांना फोन केला की मी असं झालेलं आहे, तुम्ही मी कसं घरी येऊ. त्या ताई सांगतात की मी मामींना फोन केल्याबरोबर त्या मामी म्हटल्या की तू थोडंसं पुढे ये, मी तुला घ्यायला येते म्हणून. त्या ताई सांगतात, असं करता करता रात्रीचे 4 वाजलेले, पहाटेचे 4 वाजलेले आणि मी मामींसोबत त्यांच्या घरी गेले, तिथेच झोपले आणि मी तिथून नंतर डायरेक्ट माझ्या माहेरी गेले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या माहेरी गेले, आईकडे गेले. तर माझा जो मोठा मुलगा पुण्याला जॉबला होता तो म्हटला की तू आता परत त्यांचे जे मिस्टर होते त्या ताईंचे, तू तिथे जाऊच नकोस, तू आता डायरेक्टली पुण्याला ये. त्या ताई म्हटल्या की तुला पेमेंट एवढं कमी आहे, आपलं कसं घर चालणार, कसं भागणार. तर त्या मुलाने सांगितलं तुला काय करायचं, मी आहे ना. मग त्या ताईंनी काहीच विचार न करता त्या डायरेक्टली पुण्याला गेल्या आणि ते दोघं राहू लागले, त्यांचा मुलगा आणि त्या ताई राहू लागल्या. तर ताईंनी तिथे बसून न राहता स्वतःची परत मेस चालू केली, म्हणजे डबे द्यायला चालू केले. असं करता करता त्या दोघांनी घर खर्च भागवला, घर चालवलं. त्या ताई सांगतात की मी जरी त्या मुलासोबत राहत असले मोठ्या, तरी माझा जीव माझ्या छोट्या मुलासोबत पण होता. कारण तो एकटाच त्या सासू आणि नवऱ्यासोबत राहत होता आणि त्याला तिथे खूप त्रास व्हायचा, इतका त्रास व्हायचा. असेच 6-7 महिने त्या ताई पुण्याला राहिल्या आणि 6-7 महिन्याच्या नंतर त्या परत त्यांच्या सासरी गेल्या. तेव्हा त्यांच्या मिस्टरांना गोळ्या चालू होत्या. ते वेड्यासारखं करायचे म्हणून त्यांना डॉक्टरांनी गोळ्या चालू ठेवायला सांगितलेल्या होत्या. त्या ताई सांगतात की मी जेव्हा 6-7 महिन्यांनी घरी परत गेले तेव्हा त्यांच्यामध्ये मला इतका आमूलाग्र बदल दिसला की पहिले जी त्यांची मानसिकता होती, खूप वेड्यासारखं करत होते, ते आत्ता गेल्याच्या नंतर खूप शांत झालेले होते, काहीच बोलत नव्हते. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही जर ही गोळी बंद केली तर त्यांच्यामध्ये परत पहिल्यासारखंच त्यांना त्रास होईल, तुम्हाला ते वेड्यासारखे करतील. म्हणून त्या ताई खूप घाबरायच्या. जेव्हा गोळ्या संपत यायच्या तेव्हा 8-10 दिवस ते अगोदरच गोळ्या आणून ठेवायच्या की जेव्हा गोळी संपली की त्यानंतर आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्या अगोदरच गोळ्या आणून ठेवायच्या. असं करता करता त्यांचं आयुष्य पूर्णपणे अर्ध आयुष्य गेलं. पण ताईंचं नामस्मरण काहीच संपत नव्हतं. ताई सांगतात की मी अखंड नामस्मरण केलं. नंतर मुलांचं व्यवस्थित, मुलंही जॉबला लागलेली होती. आता नवऱ्याचं गोळ्यावर का होईना पण व्यवस्थित झालेलं होतं. गोळ्या खाऊन का होईना पण पहिल्यासारखी मारहाण तर करत नव्हते, वेड्यासारखं तर करत नव्हते, पूर्ण शांत झालेले होते. पण ताई सांगतात की असं दुःख कधीच कोणाचा वाटायला येऊ नये. या सर्व काळामध्ये कोणीच कोणाचं नसतं. ह्याच्यामध्ये मला कोणीच मदत केलेली नव्हती. फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराज, स्वामी आईच आपली मदत करतात आणि स्वामीच माझ्या दुःखाला, संकटाला, अडचणीला धावून आले. आपण म्हणतो की हा माझा, तो माझा, हा माझ्या मदतीला येईन, तो माझ्या मदतीला येईन. पण तुम्हाला सांगते की कधीच आपल्यावर जेव्हा वेळ येते, संकट येतं, तेव्हा कधीच कोणीच कोणाचं नसतं. कोणीच संकटाच्या वेळी येत नाही, कोणीच अडचणीच्या वेळी येत नाही. फक्त आणि फक्त आपले कर्म आणि आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजच आपल्या मदतीला येतात. म्हणून कोणी कितीही नावं ठेवू द्या, कोणी काहीही म्हणू द्या, पण तुम्ही स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींची सेवा सोडू नका. शेवटी स्वामीच तुमच्या कामाला येणार आहेत. हा असा माझा आलेला अनुभव होता. खरंच मी माझ्या भाषेत तोडका मोडका का होईना पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मला सांगण्याचा उद्देश एकच होता की तुमच्याही आयुष्यात जर दुःख असतील, संकट असतील तर घाबरून जाऊ नका. तुम्ही स्वामींची सेवा करा, स्वामींचं नामस्मरण करा. नक्कीच तुमच्या आयुष्यातही स्वामींचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत. तर बघा, ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.